नमस्कार. आज 14 जानेवारी 2025. आता असं आहे की आज आपण म्हणतोय मकर संक्रांत म्हणजे काय? तर मकर संक्रांत याच्यासाठी आपण साजरी करतो कारण रवी म्हणजेच आपला सूर्य हा ज्योतिषशास्त्रामध्ये ज्याला आपण रवी म्हणतो तो मकर राशीमध्ये 8:55 प्रवेश केला आहे. आता उत्तराषाढा नक्षत्राचं दुसरं चरण म्हणजे मकर नवमास म्हणजे कर्कोत्तम झाला. आता हे मकर संक्रांत म्हणजे काय तर आता आपलं उत्तरायण सुरू आहे. आज आपण अजून एका विषयावर असं बोलूया की आपण जेव्हा ज्योतिषशास्त्र शिकत असतो तेव्हा शिकताना आपण बऱ्याच गोष्टी थिअरी ॲडॉप्ट करतो. आता थिअरी ॲडॉप्ट करतो तेव्हा आपण काय करतो की पुस्तकांच्या माध्यमातून, नंतर आपण यूट्यूबच्या माध्यमातून, क्लासेसच्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी थिअरीच्या शिकत असतो. थिअरी हे एक आपल्याला माध्यम आहे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी. परंतु असं लक्षात येतं की जेव्हा आपण योग शिकतो एखादे, तर योग असे आहेत की आता समजा गजकेशरी योग आहे. मग गजकेशरी योगाचे काही आपल्याला फलित दिलेले असतात रेडी. आपण काय करतो, शिकत असताना आपण आपल्या पत्रिकेमध्ये ते योग शोधत असतो की गजकेशरी योग आहे का, हे आहे का, हा योग शिकलो तर तो सापडतोय का, असं आपण रिलेट करत जातो शिकत असताना. आणि मग एक लक्षात घ्या की योग घडतात कसे. तर योगाला सुद्धा घडण्यासाठी एक विशिष्ट अंतर असायला लागतं. ग्रहांमध्ये 2 ग्रहांमध्ये जेव्हा योग होतो त्यावेळेस विशिष्ट अंतर, अंशात्मक अंतर असणं गरजेचं आहे. ते आपण कधी कन्सिडरच करत नाही. आपण फक्त ठोकळा कुंडलीला विचार करतो की एका राशीमध्ये दोन्ही ग्रह आहेत म्हणून युती आहे असं आपण ग्राह्य धरतो. पण तसं ते नसतं, कारण त्याच्यामध्ये अंशात्मक अंतर हे असतंच असतं. ते जर तुम्ही कन्सिडर नाही केलं तर तो योग फलित होताना दिसतच नाही. मग आपण म्हणतो अरे गजकेशरी योग आहे पत्रिकेत, तर मग व्हायला हवा आहे की नाही तो. मग आपल्याला तसं फलितमध्ये लिहिलेलं का नाही दिसत आहे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात किंवा त्याच्या आयुष्यात. तर हेच खरं सत्य आहे की आपण थिअरी अभ्यास करताना का हा प्रश्न नाही विचारत. का हा प्रश्न विचारला की हे का मी स्वीकारायचं आहे. हे सगळं लिखित आहे, मान्य आहे मला, पण याचं किती पर्सेंटमध्ये आपल्याला अनुभूती येते, कुठे कुठे आपल्याला कोणत्या पत्रिकेत त्या जातकाच्या दिसतंय का तसं आयुष्य. मग आपण इतके योग घेऊन आहोत तर त्याचा मग आपण काय करायला हवं अभ्यास. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण पत्रिका सोडवतो एखाद्या, आपण समजा सगळं शिकलो, थिअरी शिकलो, परीक्षा दिला, अभ्यास झाला, सर्टिफिकेट मिळाले, आपण आता ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे आणि आपण आता पत्रिका सोडवायला आपण केपेबल असो असं आपण गृहीत धरून आपण जेव्हा एखाद्या जातकाची पत्रिका घेऊन त्याचे प्रश्न सोडवायला घेतो त्यावेळेस आपलं असं निदर्शनास येतं की मी नक्की काय शोधायचं आहे या पत्रिकेत. योग शोधायचं आहे, प्रॉमिसेस शोधायचे आहे, तर आत्ता मी सगळं शिकलेलं कसं काय वाइंड अप करूया, याच्यातून कसं काय शोधून काढूया. तर हा सगळा गोंधळ निर्माण होतो. मग आता याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपल्याला लागते तेवढीच थिअरी आपण त्या पत्रिकेसाठी वापरायची आहे. म्हणजे काय, तर आपण हे प्रॅक्टिकली जेव्हा ॲप्लाय करतो ना तेव्हा बऱ्याच गोष्टी थिअरीच्या आपल्याला लागतच नाही, ॲप्लिकेबल नसतात, हे लक्षात घ्या. आणि ह्या माझा अनुभव आहे जो मी 17-18 वर्षापासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून हे शोधून काढलं आहे की नक्की काय. आणि तेच मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते आहे की जर तुम्हाला पत्रिका सोडवायला सक्षम व्हायचं असेल तर तुम्ही बऱ्याच थिअरीचा ज्या ॲप्लिकेबल होत नाही या थिअरी अजिबात वापरता कामा नये. त्याचा विचारसुद्धा करता कामा नये, कारण त्याच्याने गोंधळ होतो तुमचा आणि त्या गोंधळामुळे पत्रिकेचं खरं उत्तर आपल्याला पत्रिकेतून शोधता येत नाही. उदाहरणार्थ आपण आता लग्नाची योग आहेत का असं कोणी विचारलं, मग आपण काय बघणार,
मग ते तिथे लग्नाचे आपण हे बघणार का, लव्ह मॅरेज आहे का, का यांचं लग्न किती टिकणार आहे असं बघणार आहोत का. प्रश्न विचारला काय आहे, लग्नाचे योग कधी आहेत का आणि कधी आहेत, हा प्रश्न आहे. मग त्याच्यासाठी आपण हा सगळा फापट पसारा का म्हणून घेऊन बसायचा, की ते लव्ह मॅरेज असेल का, अरेंज मॅरेज असेल का, मग ते सक्सेस होईल का. हा मिनिंगलेस आहे सगळं. हे असं करता कामा नये. आपण प्रश्नाला फोकस करून त्या उत्तराच्या शोधासाठी आपण पत्रिकेमध्ये कोणकोणती थिअरी अप्लाय करणार आहे आणि कोणत्या स्थानांचा विचार करणार आहोत ते महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तर दशा घेणार आहोत. आता दशेचा असा संबंध येतो आहे की आपण बघितलं की शनी, गुरु आणि राहू यांच्या दशा खूप जास्त वर्षांच्या आहेत. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये अंतर्दशा, सूक्ष्मदशेपर्यंत जावं लागतं. हे एवढं सगळं करूनसुद्धा आपण इतकं खात्रीपूर्वक सांगू नाही शकत की ती पत्रिका सुटली आहे किंवा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ठामपणे सांगता येत नाही. हे असं माझ्या निदर्शनास आलं आहे. तर म्हणून मी काय केलं आहे की याला एक सबस्टिट्यूट शोधून काढला आहे. याला एक टॅली सिस्टीम शोधून काढली की ज्याच्याने आपल्याला ना बऱ्याच गोष्टीचे अंदाज येतात आणि आपण ते पुढे जाऊन आपण प्रिडिक्ट पण करू शकतो. आता हे जे टेक्निक आहे हे तुम्हाला मला वाटतं शिकणं गरजेचं आहे. कारण होतं आहे काय, माझ्या असं लक्षात आलं आहे की सगळं अभ्यास होतो आहे, आपण सगळं शिकतो पण आहे, नो डाऊट. पण आपल्याला शिकताना हे भान ठेवलं पाहिजे की खरंच आपल्याला पत्रिका सोडवता येते का, खरंच आपल्याला लोकांच्या आयुष्यातले प्रश्न आता डील करता येतात का, सोडवून त्यांना सांगता येत आहे का उत्तरं, हे जरा तपासून बघा. आणि ते तपासून समजा तुम्हाला उत्तर नाही असं आलं आणि तुम्ही जर ते सोडवू शकत नसाल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही फलिततंत्र जे अभ्यास आहे, फलिततंत्राचा अभ्यास कसा करायचा, म्हणजे फलित कसं करायचं आणि तेही विंशोत्तरी दशा न वापरता, तर ते मला वाटतं माझ्या क्लासमध्ये येऊन शिकावं. आणि आपण ते एकदा शिकलात की आपल्याला लक्षात येईल की आपल्याला फार लवकर कॉन्फिडन्स आला आहे. आपण सगळ्या प्रश्नांना आता आपण वेगळ्या पद्धतीने बघतो आहे, कारण आपण थिअरी पण खूप विचारात घेत नाही आहे. जेवढी लागतो तेवढीच थिअरी विचारात घेतो आहोत आणि आपल्याला किती थिअरी आणि कसा योग होतो हे पण तिथे लक्षात येत असतं. हे सगळं शिकण्यासाठी मला असं वाटतं की आपण माझ्या क्लाससाठी जॉईन व्हा. आता त्या क्लासचं असं आहे की 3 दिवसाचा आहे फक्त, कारण मी फलित टेक्निक शिकवते, त्याचं तंत्र शिकवते. कारण अभ्यास तर ऑलरेडी तुमचा सगळा झालेलाच असतो, ते परत काही शिकवण्याची गरज नसते. मग आपण आता काय करूया, तर पत्रिका घेऊन डायरेक्ट तुम्ही जी पत्रिका सोडवणार आहात, जी तुम्हाला करायची आहे, जिचा अभ्यास करायचा आहे, ती पत्रिका तुम्ही घ्यायची आहे. आणि त्या पत्रिकेला काय काय ॲप्लिकेबल आहे ते मी तुम्हाला सांगणार. त्या पत्रिकेमधून, जन्मपत्रिकेमधून आपल्याला कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं कशी कशी कन्सिडर करायची, कोणकोणत्या स्थानांची विचार करायचे, कोणत्या गोष्टींचे विचार करायचे, ह्याचं एक फलिततंत्र असतं, ते मी शिकवते. आणि मी कोणत्याही पुस्तकातल्या कुंडल्या घेऊन शिकवत नाही. कारण असं आहे की तुम्ही आत्ता प्रश्न आला आहे लग्नाचे योग, आता तुम्ही मागच्या कोणत्या कुंडलीचे लग्नाचे योग असे प्रॅक्टिकल त्याच्याशी अप्लाय करणार आहात, तर अजिबात होऊ शकत नाही. कारण प्रत्येक कुंडली हे आपलं कर्म घेऊन आले, प्रत्येक जातक हा आपलं कर्म घेऊन आलेला आहे. त्याचं पंचम स्थान हे बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगत असतं. आता मग ते जर आपण अभ्यास करायचा म्हटला तर त्या पत्रिकेचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे, ना की आपण मागच्या कुंडल्या घेऊन त्याचं ॲप्लिकेशन इथे करू शकतो. हे खरं सत्य आहे आणि हे आपण आता स्वीकारलं पाहिजे. कारण याच्याने काय होईल का, आपण दिशाहीन आहोत आज. आणि ज्योतिषशास्त्रात होतं आहे काय की आपण हे सगळं शिकतो आहे आणि कॉन्फिडन्स नसल्यामुळे आपण गप्प बसतो आहे. कारण आपल्याला असं वाटतं की मलाच येत नाही की काय, बाकीच्यांना येतं आहे, मग मलाच काय येत नाही, मग एक न्यूनगंड तयार होतो. तर हे सगळं टाळायचं असेल तर नक्कीच माझ्या क्लासला जॉईन व्हा. 3 दिवसाचा क्लास आहे हा आणि आपल्याला फक्त 2 तास आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे असतात फक्त. आणि मग 2 तास आपण झाले की आपण 2 तासाचा आपण अभ्यास झाला की त्याची रिव्हिजन करत असतो. आणि मग आपण हे असं 3 दिवस सलग किंवा कसंही तुमच्या सोयीने आपण 3 लेक्चर करतो, 3 सेशन घेतो आणि मग आपण त्याच्यावर प्रॅक्टिकली अप्लाय करायला सगळ्या लाईव्ह कुंडल्या घेत असतो.
मग हे सगळं शिकायचं असेल तर आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9763787646. मनीषा चव्हाण, आदित्य गार्डन सिटी, वारजे, पुणे. धन्यवाद.